नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्नेहा अंकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। माजी खासदार राजू शेट्टींच्या हस्ते सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनाचं उद्घाटन। सतेज कृषी उपक्रम कौतुकास्पद, माजी खासदार राजू शेट्टींचं प्रतिपादन। टीईटी सक्तीविरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। शाळा बंद ठेवत शिक्षकांचा मोर्चात सहभाग। बाजार समिती सेस विरोधात व्यापाऱ्यांचा बंद काळात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली निदर्शनं। आंदोलनाची दखल न घेतल्यास पुढील महिन्यापासून जीएसटी न भरण्याचा व्यापारी संघटनांचा इशारा। ग्रोबज फसवणूक प्रकरणाच्या तपासावर न्यायमूर्ती शिवकुमार दिघेंनी तपास अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल। तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्यासह सर्व तपासी अधिकाऱ्यांना 9 डिसेंबरच्या सुनावणीला हजर राहण्याचा आदेश। आणि कोल्हापूर विभागीय क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजच्या खासगीकरणाला नेमबाजांचा विरोध। जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीची प्रतीक्षा करत नेमबाज आणि पालक दिवसभर ताटकळले। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। सेवेत असणाऱ्या शिक्षकांसाठीची टीईटी सक्ती रद्द करावी यासह अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात शाळांचं कामकाज बंद ठेवत हजारो शिक्षक सहभागी झाले होते। मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन सादर करण्यात आलं। निवेदन देण्यासाठी गेटमधून आत जाणाऱ्या शिक्षकांना रोखल्यामुळे शिक्षक आणि पोलिसांमध्ये किरकोळ झटापट ही झाली। राष्ट्रीय शैक्षणिक हक्क कायदा RTE ॲक्ट लागू झाल्यानंतर 23 ऑगस्ट 2010 रोजी नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशननं शिक्षक भरतीसाठी किमान पात्रता जाहीर केली। या नियमानुसार 2010 नंतर नियुक्त केल्या जाणाऱ्या शिक्षकांना DED, BEd आणि TET ही पात्रता ठरवण्यात आली। महाराष्ट्र शासनानं 13 फेब्रुवारी 2012 पासून TETची सक्ती केली आहे। त्यामुळे यापूर्वी नियुक्त केलेल्या शिक्षकांना TETची सक्ती लागू होत नाही। मात्र सर्वोच्च न्यायालयानं निकाल देत सर्व शिक्षकांना TET अनिवार्य केली आहे। त्यामुळे TET सक्ती रद्द करावी यासह अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यामध्ये हजारोंच्या संख्येनं शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते। शिक्षक आमदार जयंत असगावकर, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली। रद्द करा TETची सक्ती रद्द करा, बोलो रे बोलो, हल्ला बोलो अशा जोरदार घोषणा देत शिक्षक या मोर्चात सहभागी झाले होते। हा मोर्चा व्हीनस कॉर्नर, बसंत बहार रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचं सभेत रूपांतर झालं। सभेत शिक्षक नेत्यांनी मनोगत व्यक्त करत केंद्र आणि राज्य सरकारवर कडाडून टीका केली। यावेळी आमदार जयंत असगावकर, राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे आणि इतर प्रमुख शिक्षक नेत्यांनी रस्त्यावर ठिय्या मारत प्रशासनाचा निषेध केला। यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यासाठी जाताना शिक्षकांनी गेटमधून आत घुसण्याचा प्रयत्न केल्यानं शिक्षक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। अखेर 15 शिक्षकांच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं। या निवेदनात राज्य सरकारनं तात्काळ सर्वोच्च न्यायालयात रीट पिटिशन दाखल करावी, RTE कायद्याच्या कलम 23मध्ये सुधारणा करून सन 2013 पूर्वी नियुक्त शिक्षकांना TET सक्ती रद्द करावी, 15 मार्च 2024चा महाराष्ट्र शासनानं काढलेला अन्यायकारक संच मान्यतेचा आदेश रद्द करावा, सर्व शिक्षकांना आणि शिक्षकेतर सेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा मागण्या करण्यात आल्यात। या मोर्चात शिक्षक नेते दादासाहेब लाड, भरत रसाळे, भैया माने, राजेंद्र कोरे, संतोष आयरे, खंडेराव जगदाळे, सुधाकर सावंत, प्रमोद तोंडकर, उमेश देसाई, प्रसाद पाटील, रविकुमार पाटील, SV पाटील, बबन केकरे, राजेश वरक यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।
कृषी उत्पन्न बाजार समिती सेस रद्द करावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी कोल्हापुरातील व्यापारी संघटनांनी व्यापार बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली। यामध्ये कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, दी कोल्हापूर ग्रेन मर्चंट्स असोसिएशन आणि संलग्नित व्यापारी संघटनांचा सहभाग होता। जर प्रशासनानं मागण्यांची दखल घेतली नाही तर पुढील महिन्यांपासून जीएसटी भरणार नाही असा इशारा व्यापारी संघटनांनी दिलाय। 18 नोव्हेंबर रोजी दी पूना मर्चंट चेंबरमध्ये महाराष्ट्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खाद्यान्न वस्तूंचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी राज्यव्यापी परिषद पार पडली। या परिषदेत महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या वतीनं व्यापाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी 5 डिसेंबर रोजी व्यापार बंद ठेवून राज्यभर निदर्शनं करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। यानुसार कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, दी कोल्हापूर ग्रेन मर्चंट असोसिएशन आणि संलग्नित व्यापारी संघटनांनी व्यापार बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सेस रद्द करावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांचे फलक हातात घेऊन व्यापारी निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी जीएसटी लागू करत असताना एक देश एक कर या संकल्पनेनुसार सर्व करांचा जीएसटीमध्ये समावेश होईल असं सांगितलं होतं। तरीसुद्धा आज जीएसटीसोबत मार्केट सेस लागू असणं अन्यायकारक असल्याचं सांगितलं। आजच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर पुढील महिन्यापासून व्यापारी जीएसटी भरणार नाहीत असा इशारा संजय शेटे यांनी दिला। जोपर्यंत 1% सेस कमी होणार नाही तोपर्यंत आमचा लढा हा महाराष्ट्रभर असा चालू राहणार आहे। मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की ताबडतोब जीएसटी लागलेला आहे, 5% तो जीएसटी घेत आहेत, 2.5% तुम्हाला मिळत आहेत, त्यामुळे 1% सेस ताबडतोब रद्द झाला पाहिजे। नाहीतर आम्ही पुढील महिन्यापासून जीएसटी न लावता जीएसटी न भरण्याचा आम्ही सूचना देणार आहे। त्यामुळं ताबडतोब सरकारनं जे मार्केट कमिटी सेस रद्द करावा ही विनंती। यावेळी चेंबर ऑफ कॉमर्स कोल्हापूरचे माजी अध्यक्ष आनंद माने, प्रदीपभाई कापडिया, धान्य व्यापारी वैभव सावर्डेकर यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करत मार्केट सेसला तीव्र शब्दात विरोध दर्शवला। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सेस रद्द करावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांचं निवेदन तहसीलदार स्वप्नील पवार यांना देण्यात आलं। या निवेदनाच्या माध्यमातून अन्नधान्य आणि खाद्यान्न वस्तूंवर 5% जीएसटी लागू झालाय, त्याचं राजस्व राज्य शासनाला मिळतंय। त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती कर म्हणजे सेस रद्द करावा। 26 ऑगस्ट 2024 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील निर्णय न घेतलेल्या विषयांवर पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेण्यात यावा। कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कायद्यांमधील बदलांबाबत कृती समितीतर्फे सुचवण्यात आलेल्या बदलांबाबत निर्णय घेण्यात यावा अशा विविध मागण्या करण्यात आल्यात। यावेळी चेंबरचे उपाध्यक्ष राजू पाटील, भरत ओसवाल, मानद सचिव प्रशांत शिंदे, अजित कोठारी, ग्रेन मर्चंट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय कागले, श्रीनिवास मिठारी, अमर क्षीरसागर, विवेक नष्टे, धन्यकुमार चव्हाण यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कोल्हापूर विभागीय क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजच्या खाजगीकरणाची शक्यता व्यक्त होत असून नेमबाज आणि पालकांकडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। खाजगीकरणाचा प्रस्ताव पुढे आल्यानं खेळाडूंमध्ये संभ्रम आणि असंतोष वाढलाय। शूटिंग रेंजचं खाजगीकरण करू नये अशी मागणी खेळाडू आणि पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीसाठी सकाळी 11 वाजता हजर राहण्यास सांगितलं होतं। मात्र खेळाडू आणि पालक सकाळी 10 वाजल्यापासून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर बैठकीसाठी थांबले होते। मात्र त्यांना संध्याकाळी उशिरापर्यंत बैठकीला बोलावलं नसल्यानं नाराजी व्यक्त केली। ऑलिम्पिकमध्ये पदक तालिकेत भारतापेक्षा वरचं स्थान पटकावणारे देश दुर्बीण घेऊन जगाच्या नकाशात शोधावे लागतात इतके छोटे असतात, पण त्यांचे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पदकांची लयलूट करतात आणि भारताचं पदक तालिकेतील स्थान आपल्याला दुर्बीण घेऊन शोधावं लागतं। भारतात क्रिकेटशिवाय अन्य खेळांच्या विकासाकडे फारसं लक्ष दिलं जात नाही हे कटू वास्तव आहे। आज कोल्हापुरातील नेमबाजांना त्याचा प्रत्यय आलाय।
विभागीय क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजचं खाजगीकरण करू नये अशी मागणी करणाऱ्या नेमबाजांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सकाळी 11 वाजता भेटीसाठी वेळ दिली होती. पण सायंकाळी उशिरापर्यंत नेमबाज आणि त्यांच्या पालकांना बैठकीसाठी बोलवण्यात आलं नाही. त्यामुळं खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. खाजगीकरण तुम्ही करू नका. लेन्स जे आहेत या फार कमी आहेत आणि जर खाजगी अकॅडमीला जर तुम्ही लेन्स दिल्या तर मग इतर शूटरांनी प्रॅक्टिस करायचं कुठं? कारण त्यांच्या लेनवरती करून देणार नाहीत ते आम्हाला. एकदा जर ते खाजगी अकॅडमीला जर लेन्स गेल्या तर ते आम्हाला त्या ह्याच्यावर प्रॅक्टिस मिळणं अवघड होईल. आणि शूटर्सची कोल्हापुरातली जी संख्या आहे किंवा इतर 5 जिल्ह्यातनं येणाऱ्या जे शूटर्स आहेत म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथून येणारे जे आहेत त्यांची पण संख्या जास्त आहे. आणि आत्ता आमच्या नॅशनल्स आहेत जवळपास 50 मीटर या रेंजवर 60 ते 70 जणं मुलं प्रॅक्टिस करतात. एकूण लेन आहेत 13, त्यातल्या 2 बंद आहेत. 11 लेनमधल्या जर तुम्ही खाजगी अकॅडमीला दिल्या तर इतर मुलांनी प्रॅक्टिस करायचं कुठं? 25 मीटर पिस्तलचाही तोच विषय आहे. एकूण 8 लेन आहेत, त्यातल्या काहीतरी 2 बंद आहेत, 6 चालू आहेत. तिथंसुद्धा 30-35 मुलं प्रॅक्टिस करतात. तिथंही हाच विषय होईल की जर खाजगी अकॅडमीला जर आरक्षित केल्या लेन तर इतरांनी प्रॅक्टिस करायचं कुठं? कारण खाजगी अकॅडमीनं जर त्या लेन्स आरक्षित केल्या तर तिथं खाजगी अकॅडमी लोकल शूटर्सना प्रॅक्टिस करू देणार नाही. की खाजगीकरण केलं तर बाकीच्या मुलांना म्हणजे गव्हर्नमेंटच्या फीमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचे खेळायला मिळणार नाही. खाजगीकरणामुळं जे खाजगीकरणाची जे चालवणारी जे अकॅडमी चालवणारी जी लोक आहेत ती त्यांची मनमानी फी आकारणार आणि ते विद्यार्थ्यांना परवडणार नाही आहे. तर कृपया खाजगीकरण करू नये हीच माझी एक पालक या नात्याने माझी विनंती आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू तेजस्विनी सावंत यांनी आम्ही काही लेन्स भाडेतत्वावर घेण्यासाठी मागणी केली असून कोल्हापुरातून चांगले खेळाडू घडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. कारण आपण खाजगीकरण करतच नाही आहे. शासन त्यांच्या कोणत्याच जागेचं खाजगीकरण करू शकत नाही हा गैरसमज गेलेला आहे. आणि आपण रेंटनी घेतो आहे. रेंज काही लेन्स त्यातल्या घेतो आहे, अख्खी पण घेत नाही आहे. जे आम्ही 10 मीटर आणि 50 मीटर शिकवतो तर मी त्याच्यातल्या काही लेन्स आपल्या अकॅडमीतर्फे रेंटनी घेतल्या जात आहेत. एकतर आपण कोल्हापूरकरच आरोप करतो की चांगले शूटर आमच्या इथं बनतात आणि सगळे जरा मोठे झाले की सगळे पुणे मुंबईला जातात. आमच्या इथं फॅसिलिटीज नाही आहेत. आता फॅसिलिटी झाली आहे. त्या लेवलचे कोचेस नकोत आणायला. आहेत आपल्या इकडे त्या लेवलचे कोचेस. जर आहेत असा ह्या कोचेसचा जर दावा असेल तर त्या लेवलचे परफॉर्मन्सेस का नाही आहेत? आणि जर मी त्या लेवलच्या परफॉर्मन्स मिळवण्यासाठी मुलं जर इथून तिथे जात आहेत आणि दिवसाला 7-7 हजार खर्च करतायत एक कोचेसची फी, तर त्या लेवलचा कोच मी इथे आणते आहे आणि आपल्या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. मग ह्याच्यात नुकसान काय आहे? आणि ज्यांना वाटतं की अकॅडमीला जर काही लेन्स दिल्या तर त्यांच्या ह्याच्यावर परिणाम होणार तर का होणार आहे? तुमचे स्टुडंट्स तुमच्याकडे येतील, अकॅडमीचे स्टुडंट्स अकॅडमीकडे येतील. खाजगीकरणाला माझाही विरोध आहे. शासनाची कोणती प्रॉपर्टी खाजगीकरणात जाऊ नये. पण रेंटनी घेऊन जर ती मेंटेन करायला सोपी जात असेल, त्याचा जर फायदा पब्लिकला मिळत असेल तर वाईट काय आहे? खाजगीकरणाला आमचा विरोध असून खाजगीकरण झाल्यास या विरोधात आम्ही आंदोलन करू असा इशारा नेमबाज आणि त्यांच्या पालकांनी दिलाय. कोल्हापूर महापालिकेचे जलतरण तलाव, उद्यानं आणि खासबाग कुस्ती मैदानावर लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय. मात्र या सर्व ठिकाणांची दुरावस्था झाल्यानं कोल्हापूर शहर जिल्हा नागरी कृती समितीनं प्रत्यक्ष पाहणीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर कृती समिती आणि महापालिका अधिकाऱ्यांनी आज पाहणी केली. या पाहणी दरम्यान खासबाग कुस्ती मैदानात जुलै 2024 मध्ये बसवलेलं 56 लाखांचं जम्पिंग लॉन आणि त्याआधीचं 36 लाखांचं लॉन गायब करण्यात आल्याचं निदर्शनाला आलंय. कोल्हापूर महापालिकेचे जलतरण तलाव, उद्यानं आणि खासबाग कुस्ती मैदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होऊनही त्यांची दुरावस्था कायम आहे. सार्वजनिक वापरासाठीची ही ठिकाणं पूर्णपणे निरुपयोगी असल्याचं कृती समितीनं निदर्शनाला आणून दिलं होतं. त्यांच्या तक्रारीनंतर महापालिका प्रशासकांनी प्रत्यक्ष पाहणीचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज शहर अभियंता रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील, अनुराधा वांड्रे यांच्यासह कृती समिती सदस्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी खासबाग मैदानात जुलै 2024मध्ये बसवलेलं 56 लाखांचं जम्पिंग लॉन आणि त्याआधी बसवलेलं 36 लाखांचं लॉन असे मिळून 92 लाखांचे लॉन सध्या मैदानात अस्तित्वातच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला.
यावेळी कृती समितीच्या सदस्यांनी शहर अभियंत्यांकडे 92 लाखांचं लॉन दाखवा अशी मागणी केली असता अभियंता मस्कर यांनी हे काम माझ्या चार्ज पूर्वीचं आहे, मला काही माहिती नाही, मी माहिती घेतो असं उत्तर दिलं. यावेळी कृती समिती सदस्यांनी मैदानातील नव्या व्यासपीठासाठी निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरण्यात आल्याचं दाखवून दिलं. या कामासाठी हेरिटेज समितीची परवानगी घेतली का असा प्रश्न विचारल्यावरही अधिकारी उत्तर देऊ शकले नाहीत. दरम्यान राजर्षी शाहू महाराजांच्या नावावर शासनाचा निधी आणला जातो आणि ठेकेदार, अधिकारी, लोकप्रतिनिधींचे खिसे भरले जातात असा गंभीर आरोप कृती समितीचे अशोक पोवार यांनी केलाय. कोल्हापूर शहरामध्ये शासनानं आणलेल्या निधीचा निव्वळ उधळपट्टी करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. गतवर्षी म्हणजे जुलै 2024मध्ये खासबाग कुस्ती मैदानामध्ये 56 लाख रुपयाचे जम्पिंग लॉन केले होते. तत्पूर्वी 7-8 वर्षापूर्वी याच ठिकाणी 36 लाख रुपयाचे जम्पिंग लॉन केले होते. एकत्रित 92 लाख रुपयाचे जम्पिंग लॉन शाहू मैदानामध्ये करून खर्च पडलेले आहेत. पण गेले महिनाभर हे अधिकारी ही व्हिजिट करण्यास टाळाटाळ करत होते. आज आम्ही याविषयी अधिकारी भेट देत नाहीत म्हणून महापालिकेच्या आयुक्तांच्या कार्यालयामध्ये बोंब मारो आंदोलन जाहीर केल्यावर प्रशासन जागे झाले व आत्ता आज या ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली असता या ठिकाणी जम्पिंग लॉन अस्तित्वातच नसल्याचे दिसून आले. एकंदरीत कोल्हापूर शहरामध्ये राजश्री शाहू महाराजांच्या नावावर लाखो रुपयाचा निधी आणून निव्वळ अधिकारी, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींचे खिसे भरण्यासाठी त्याची उधळपट्टी केली जात आहे. असा हा प्रकार आज खुद्द शहर अभियंता यांनी मूकसंमतीनं कबूल केल्याचे या ठिकाणी आमच्या निदर्शनास आले. यावेळी व्यवस्थापक समीर महाबरी, कृती समितीचे रमेश मोरे, राजाभाऊ मालेकर, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रकाश आमटे, महादेव जाधव, SN माळकर, महेश जाधव, सदानंद सुर्वे, चंद्रकांत पाटील, प्रसाद बुलबुले, कादर मलबारी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या 6 महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी पाणी पुरवठा संस्थांसह शेतकऱ्यांना वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मर चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय. याबाबत पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देऊन देखील या संदर्भात कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळं आता कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशननं येत्या 8 डिसेंबरला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील किनीकर आणि माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. गेल्या 6 महिन्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्था तसंच शेतकऱ्यांसाठीच्या वीज वितरण व्यवस्थेतील ट्रान्सफॉर्मर तसंच केबल चोरीचे प्रकार वाढलेत. करवीर तालुक्यातील दोनवडे, वडकशिवाले, खुपिरे, भुयेवाडी, हातकणंगले तालुक्यातील तळसंदे आणि पन्हाळा तालुक्यातील माले यासह अनेक पाणीपुरवठा संस्थांच्या ट्रान्सफॉर्मरची चोरी करण्यात आली आहे. सहकारी पाणीपुरवठा संस्थांना पर्यायानं शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसतोय. वारंवार होणाऱ्या ट्रान्सफॉर्मर चोरी संदर्भात महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं यापूर्वी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. शासनाकडून शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या मोटर पंपांसाठी सोलर सक्तीची अट घालण्यात आली आहे. मात्र नदीकाठच्या परिसरात पुराचा धोका असल्यानं सोलरची सक्ती करणं चुकीचं आहे. या संदर्भात स्थळ पाहणी करून निर्णय घेण्यात यावा या इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं करण्यात आली आहे. ट्रान्सफॉर्मर चोरीचे प्रकार रोखावेत, शेती पंपांसाठी सोलर सक्ती करू नये या आणि अन्य मागण्यांसाठी इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं येत्या 8 डिसेंबरला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही तर आक्रमक आंदोलन छेडू असा इशारा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर आणि माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी दिलाय. पत्रकार बैठकीला करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, फेडरेशनचे संचालक सचिन जमदाडे, चंद्रकांत पाटील, मारुती पाटील आदी उपस्थित होते.
देशभरात होणाऱ्या सैन्य भरती प्रक्रियेत कुठंही उमेदवारांसाठी अन्न वाटप केलं जात नाही. पण कोल्हापूरच्या व्हाईट आर्मीनं गेली 17 वर्षे हा उपक्रम राबवत देशप्रेम व्यक्त करण्यासह राष्ट्र निर्मितीमध्ये महत्त्वाचं योगदान दिलंय, असे गौरवोद्गार आर्मी रिक्रुटमेंट ऑफिसचे प्रमुख मेजर जनरल SP विश्वेश्वर यांनी काढलेत. कोल्हापुरातील व्हाईट आर्मी गेली 25 वर्ष निसर्गनिर्मित आपत्तींमध्ये मदतीसाठी धावून जात प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असते. व्हाईट आर्मीच्या वतीनं सैन्य भरतीसाठी येणाऱ्या तरुणांसाठी मोफत अन्नछत्र उपक्रम राबवला जातो. गेली 17 वर्ष हा उपक्रम सुरू आहे. सातारा इथल्या सैन्य भरतीवेळी 15 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत सुद्धा हा उपक्रम राबवण्यात आला. आर्मी रिक्रुटमेंट ऑफिसचे प्रमुख मेजर जनरल SP विश्वेश्वरय्या यांनी सातारा इथल्या अन्नछत्राची माहिती घेत व्हाईट आर्मीच्या या उपक्रमाचं कौतुक केलं. देशभरात कुठेही सैन्य भरतीवेळी अन्नछत्र उपक्रम राबवला जात नाही, पण व्हाईट आर्मीनं गेली 17 वर्ष हा उपक्रम राबवत राष्ट्र निर्मितीसाठी मोलाचं योगदान दिलंय, अशा शब्दात मेजर विश्वेश्वर यांनी व्हाईट आर्मीच्या कामाचं कौतुक केलं. यावेळी कर्नल प्रशांत सिंग यांच्यासह सैन्य दलातील अधिकारी उपस्थित होते. व्हाईट आर्मीच्या वतीनं सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी सुरू असणाऱ्या भरती प्रक्रियांच्या ठिकाणी अन्नछत्र उपक्रम राबवला. याचा 18,000 तरुणांनी लाभ घेतला. या अन्नछत्रासाठी येणाऱ्या खर्चाची संजय घोडावत फाउंडेशननं जबाबदारी स्वीकारली. तसंच व्हाईट आर्मीच्या हितचिंतकांनी सुद्धा मदत केली. या अन्नछत्र उपक्रमासाठी SM लोहिया कॉलेज, न्यू कॉलेज, राजाराम कॉलेज, देवचंद कॉलेज निपाणीच्या व्हाईट आर्मीच्या कॅडेट कोर्सच्या विद्यार्थ्यांचं योगदान लाभलं. 109 बटालियन कोल्हापूरचे कमांडिंग ऑफिसर BK कल्लोली, सुभेदार मेजर लखविंदर सिंग यांच्यासह सैन्य दलातील अधिकाऱ्यांचं अन्नछत्र उपक्रमासाठी सहकार्य लाभलं. या भरती प्रक्रियेमध्ये व्हाईट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नछत्र उपक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक डोनर, निरंजन जाधव, कस्तुरी रोकडे, विनायक भाट, शैलेश रावण, सतीश अंबी, कृष्णात कवडे, कार्तिक नायक, डॉक्टर शर्वरी रोकडे यांच्यासह अन्य व्हाईट आर्मी कॅडेट्सनी परिश्रम घेतले. कोल्हापूर शहरातील महाविद्यालयांच्या परिसरात तरुणांच्या हुल्लडबाजी करत मुलींची छेड काढण्याच्या प्रकारांची शहर DYSP प्रिया पाटील यांनी गांभीर्यानं दखल घेतली आहे. त्यांनी शहरातील महाविद्यालयांना भेट देत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं. यावेळी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं शाळा महाविद्यालयांच्या परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कोल्हापूर शहरातील शाळा महाविद्यालयांच्या परिसरात तरुणांकडून मुलींची छेड काढत हुल्लडबाजीचे प्रकार वाढू लागलेत. या पार्श्वभूमीवर आज शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी शहरातील सर्व महाविद्यालयांना भेटी दिल्या. त्यांनी महाविद्यालयीन तरुणींशी संवाद साधत तरुणांकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर तात्काळ निर्भया पथकाशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं. यावेळी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं शाळा महाविद्यालयांच्या परिसरात विना लायसन्स, ट्रिपल सीट वाहन चालवणं, नो पार्किंगमध्ये वाहनं उभी करणं, फॅन्सी नंबर प्लेट लावून वाहनं चालवणं अशा प्रकारे वाहतूक नियमांचं उल्लंघन करत सुमारे 4 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. शहरातील शाळा महाविद्यालयांच्या परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या आणि महाविद्यालयीन तरुणींची छेड काढणाऱ्या तरुणांविरोधातील मोहीम आणखी तीव्र करणार असल्याचं DYSP प्रिया पाटील यांनी सांगितलं. यावेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्यासह शहरातील सर्व प्रभारी अधिकारी उपस्थित होते. राज्य शासनानं ग्रामपंचायतींच्या सक्षमीकरणासाठी यावर्षीपासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू केलंय. या अभियानाअंतर्गत उंचगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील निवासी मिळकतधारकांनी 31 डिसेंबरपर्यंत त्यांचा यावर्षीचा घरफाळा आणि पाणीपट्टी भरल्यास 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या थकबाकीवर 50% सवलत मिळणार आहे. उंचगाववासी यांनी 31 डिसेंबर पूर्वी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन सरपंच मधुकर चव्हाण यांनी केलंय. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागानं जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढवत त्यांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत ग्रामपंचायत हद्दीतील निवासी मिळकतधारकांच्या 31 मार्च 2025 पूर्वीच्या थकबाकीवर 50% सवलत देता येणार आहे.
उचगाव ग्रामपंचायतीनं ही सवलत देण्याचा निर्णय घेतला असून ग्रामस्थांनी 31 डिसेंबरपूर्वी चालू वर्षाचा घरफाळा आणि पाणीपट्टी भरून 31 मार्च 2025 पूर्वीच्या थकबाकीवरील 50% सवलतीचा लाभ घ्यावा असं आवाहन लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण यांनी केलंय. आमचे गावसभा झाली, त्या गावसभेमध्ये सुद्धा एकमतानं ग्रामस्थांना 50% सूट द्यायचा हा निर्णय झाला आणि त्याच्यानंतर ही जी काही मुदत आहे 50% सुटीची ही 31 डिसेंबर 25 पर्यंत आहे. म्हणजे जवळजवळ आज 4 तारीख आहे, 31 तारखेपर्यंत त्यांनी आपली जी काही थकबाकी असेल ती भरून 50% जी काही सूट दिल्या याचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा आणि सर्वच ग्रामस्थांना विनंती आहे की जी काही आपली थकबाकी असेल ते भरून ग्रामपंचायतला सहकार्य करावं. यावेळी सरपंच मधुकर चव्हाण यांनी मागील 3 वर्षांमध्ये आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून उचगाव ग्रामपंचायतीनं केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. ग्रामस्थांसाठी 20 किलोमीटर अंतरासाठी रुग्णवाहिका, गावातील मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी मोफत शववाहिका, त्याचसोबत मोफत अंत्यसंस्कार हे उपक्रम राबवण्यात येत असल्याचं सरपंच चव्हाण यांनी सांगितलं. दर शनिवारी गावात आठवडी बाजार सुरू करण्यात आलाय. उचगाव मुख्य रस्ता आणि सुतारमळा रस्त्यावरील पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पाणी टंचाई दूर करण्यासाठी सार्वजनिक विहिरीपासून मुख्य टाकीपर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली असून फिल्टर हाऊस उभारून ही योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याचं सरपंच चव्हाण यांनी सांगितलंय. गावाच्या सुरक्षेसाठी 95 CCTV कॅमेरे बसवण्यात आलेत. सरनोबतवाडी हद्दीतील एका खणीत घनकचरा टाकण्यात येणार असल्यानं घनकचऱ्याचा प्रश्न सुटलाय. ग्रामनिधी आणि यात्रा कमिटी उचगाव यांच्या निधीतून गावात मुख्य प्रवेशद्वार उभारण्यात आले. ग्रामपंचायत इमारत, स्मशानभूमी, आरोग्य केंद्र, शाळा, अंगणवाडी या ठिकाणी सोलर पॅनल बसवण्यात आलेत. सरपंच मधुकर चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. या पत्रकार बैठकीला ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गाठवे, तुषार पाटील, शामराव यादव, राहुल मोळे, सूरज पाटील, संदीप पाटील, विनायक हवळ, अरविंद शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विराग करी आदी उपस्थित होते. इचलकरंजीतील कलानगर परिसरात उभारण्यात येत असलेल्या पोलीस वसाहतीच्या अंतिम टप्प्यातील कामाची पाहणी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केली. कामातील उणीवा लक्षात घेऊन त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना पोलीस गृहप्रकल्प अधिकाऱ्यांना दिल्यात. नव्या वर्षात पोलिसांना घरं मिळणं अत्यावश्यक असून त्यासाठी कोणतीही ढिलाई चालणार नाही असंही त्यांनी स्पष्टपणे अधोरेखित केलंय. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी इचलकरंजीतील कलानगर परिसरात उभारण्यात येत असलेल्या पोलीस वसाहतीच्या अंतिम टप्प्यातील कामाची पाहणी केली. यावेळी गुप्ता यांनी कामाच्या विलंबाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी स्वच्छता, रस्त्यांची पूर्तता तसंच प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना पोलीस गृहप्रकल्प अधिकाऱ्यांना दिल्यात. नवीन संकुल त्वरित राहण्याजोगे होण्यासाठी सर्व प्रलंबित कामांना गती देणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पोलीस गृहप्रकल्पाचे बांधकाम अभियंता हर्षवर्धन आयरेकर यांनी नियोजित आराखड्यानुसार काम सुरू असल्याचं सांगितलं. काही कामं तांत्रिक प्रक्रियेमुळे प्रलंबित असून ती शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याबाबत आश्वासन दिलंय. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता बाजीराव कांबळे यांनी पाणीपुरवठा योजनेचं काम पुढील 15 दिवसात पूर्ण होईल असं सांगितलं. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार आदी उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील आरळे ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांच्या दाखल्यांचं वाटप करण्यात आलं. आरळे ग्रामपंचायतीनं यासाठी पुढाकार घेतला होता. शासकीय कार्यालयात कोणत्याही प्रकारचे हेलपाटे न मारता दाखले मिळवून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले. कोणतंही शासकीय काम असो किंवा एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा म्हटलं तर लाभार्थ्यांना शासन दरबारी अनेक हेलपाटे मारावे लागतात. शासकीय कार्यालयात कुठल्या तरी कागदपत्राची त्रुटी निघतेच. हा त्रास वाचवण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील आरळे ग्रामपंचायतीचे पदाधिकाऱ्यांनी गावातच विविध दाखले मिळवून दिलेत. सरपंच संतोष गायकवाड आणि मान्यवरांच्या उपस्थितीत लाभार्थी पत्रांचं वाटप करण्यात आलं.
यावेळी संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ पेन्शन योजना, दिव्यांग पेन्शन योजना, बाल संगोपन योजना आणि अन्य योजनांचे 100हून अधिक मंजूर पत्रांचं वाटप करण्यात आलं. सरपंच संतोष गायकवाड यांनी गावातील 100% लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार असल्याचं सांगितलं. आम्हाला संजय गांधी निराधार योजनेसाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे न मारता ग्रामपंचायत आरे व संतोष दादा यांच्या प्रयत्नातून निराधार महिलांना लाभ मिळवून दिले, त्याबद्दल सर्वांचे आभार. यावेळी संतोष जगदाळे, पोपट पायमल, डॉक्टर बाबासाहेब पाटील, राहुल कांबळे, शरद पाटील, सलीम मुल्ला, बबन घाटगे, जयसिंग पाटील, सुरेखा चव्हाण, तानाजी पायमल, लक्ष्मण डवंग, शंकर मोरे यांच्यासह लाभार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सिक्युरिटी ओनर्स वेलफेअर असोसिएशन कोल्हापूरच्या वतीनं खाजगी सुरक्षा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्तानं उत्कृष्ट काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 4 डिसेंबर हा दिवस खाजगी सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. सिक्युरिटी ओनर्स वेलफेअर असोसिएशन कोल्हापूरच्या वतीनं सुद्धा हा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहामध्ये या निमित्तानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सिक्युरिटी ओनर्स वेलफेअर असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भगवान चव्हाण या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमात कोल्हापूर, पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील खाजगी सुरक्षा एजन्सीचे मालक सहभागी झाले होते. या कार्यक्रमात 4 जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सिक्युरिटी ओनर्स वेलफेअर असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भगवान चव्हाण यांनी असोसिएशनच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष समीर देसाई, सचिव राहुल वडिंगेकर, संभाजी बनके, संचालक संदीप भागवत, अविनाश बनगे, निलिमा कारखेले, मधुकर वाघमोडे, उत्तम चोपडे, राजाराम वाळके, आबासाहेब जगताप यांच्यासह कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यातील खाजगी सुरक्षा एजन्सीचे मालक आणि सुरक्षा रक्षक उपस्थित होते. शेतीचं भविष्य मातीच्या आरोग्यावर अवलंबून आहे. भविष्यात शेती टिकवायची असेल तर माती प्रदूषित करणाऱ्या बाबी थांबवण्याची गरज आहे, असं प्रतिपादन उपकृषी अधिकारी रणजित गोंधळी यांनी केलंय. ते जागतिक मृदा दिनानिमित्त आयोजित शेतकरी कार्यशाळेत बोलत होते. राधानगरी कृषी विभागाच्या वतीनं जागतिक मृदा दिनानिमित्त राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे इथं शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये माती परीक्षणाचं महत्त्व स्पष्ट करण्यात आलं. उपकृषी अधिकारी रणजित गोंधळी यांनी नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणांनी जमिनीचं आरोग्य धोक्यात आहे. शेतीचं भविष्य मातीच्या आरोग्यावर अवलंबून आहे. भविष्यात शेती टिकवायची असेल तर माती प्रदूषित करणाऱ्या बाबी थांबवण्याची गरज आहे. पूर, बेसुमार खतांचा वापर, पिकांची फेरपालट न करणं ही मृदा आरोग्य अस्थिर होण्याची कारणं असल्याचं गोंधळी यांनी सांगितलं. सहाय्यक कृषी अधिकारी सविता बकरे यांनी जमिनीचं आरोग्य टिकवण्यासाठी खतांचा संतुलित वापर करणं गरजेचं आहे. त्यासाठी माती परीक्षण करणं गरजेचं असल्याचं सांगितलं. यावेळी शेतकऱ्यांना माती परीक्षणाची प्रक्रिया, त्यातून मिळणारे फायदे आणि जमिनीची गुणवत्ता उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी सरपंच विमल पाटील, कृषी सखी स्मिता पाटील, कृषी मित्र उत्तम पाटील, प्रगतशील शेतकरी अशोक पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. राज्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी आणि महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकारनं अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी कायदा करावा अशी मागणी अखिल भारतीय हिंदू महासभेनं केली आहे. ही मागणी करत महासभेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील बालिकांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ निदर्शनं केली. राज्यात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महिला आणि मुलींवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. डॉक्टर संपदा मुंडे हत्या प्रकरण, मालेगावमधील 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची करण्यात आलेली हत्या अशा घटना राज्यात घडल्या असून कोल्हापूर जिल्ह्यात देखील 7 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीला आली आहे. सर्वसामान्य लोकांच्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अशा घटनांची गांभीर्यानं दखल घेऊन सरकारनं अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी कायदा संमत करावा अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेनं केली आहे. या मागणीसाठी महासभेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी फाशी द्या, फाशी द्या, महिला आणि मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्या अशी घोषणाबाजी केली.
या आंदोलनात हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तोरसकर, शिवानंद स्वामी, सुनील सामंत, प्रशांत पाटील, नंदकुमार घोरपडे, विकास जाधव, सुरेश जाधव, शीलाताई माने, रेश्मा साळोखे आदींनी सहभाग घेतला. तुमचं ध्येय विचारात घ्या. माझं तुझं करू नका. चांगला वागणारा तुमचा, वाईट वागणारा तुमचा नाही, हीच शिकवण आपल्याला श्रीकृष्ण देतो, असं मत निरूपणकार डॉक्टर धनश्री लेले यांनी व्यक्त केलं. त्या ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि श्री महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक यांच्या वतीनं आयोजित तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेत बोलत होत्या. ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि श्री महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक यांच्या वतीनं दरवर्षी तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येतं. यंदाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष होतं. यामध्ये निरूपणकार डॉक्टर धनश्री लेले यांनी कृष्ण समजून घेताना या विषयावर शेवटचं पुष्प गुंफलं. धनश्री लेले यांनी श्रीकृष्णाला समजून घेताना त्याचं बाह्यरूप, अंतरंग, गुण, कर्तव्य आणि यातून मिळालेली नावं या सर्वांचा विचार करावा लागतो असं सांगितलं. राजघराण्यात जन्म घेऊनही तो सर्वसामान्यांमध्ये मिसळतो. गोवर्धन पर्वताच्या माध्यमातून सर्वांबद्दलची काळजी दाखवतो. जीवनात काही साध्य करायचं असेल तर आधी तुमचं ध्येय विचारात घ्या. माझं तुझं करू नका. चांगला वागणारा तुमचा, वाईट वागणारा तुमचा नाही, हीच शिकवण श्रीकृष्ण देतो असं त्यांनी सांगितलं. कृष्ण समजून घेताना या व्याख्यानानं तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेची सांगता झाली. यावेळी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष डॉक्टर दीपक आंबर्डेकर, उदय सांगवडेकर, गिरीश जांभळीकर, शरयू डिंगणकर, रूपा नागावकर, श्रीकांत लिमये, राधिका जोशी, किरण धर्माधिकारी, सुहास तेंडुलकर, महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिराळकर, केदार तेंडुलकर, जयंत तेंडुलकर, संतोष कोडोलीकर, नंदकुमार मराठे, रामचंद्र टोपकर आदींसह श्रोते उपस्थित होते. राज्य नाट्य स्पर्धेत गुरुवारी सायंकाळी चंदगडमधील साई नाट्यधारा मंडळानं हायब्रीड हे नाटक सादर केलं. नितीन सावळे लिखित आणि परसू गावडे दिग्दर्शित हायब्रीड या नाट्यप्रयोगातून शेतकऱ्यांच्या फाटक्या संसारावर प्रकाश टाकण्यात आलाय. राज्यनाट्य स्पर्धेत गुरुवारी सायंकाळी चंदगड इथल्या साई नाट्यधारा मंडळानं नितीन सावळे लिखित आणि परसू गावडे दिग्दर्शित हायब्रीड हा नाट्यप्रयोग सादर केला. या नाट्यप्रयोगातून शेतकऱ्यांची फरफट दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेत जमिनीची होत चाललेली दुर्दशा आणि त्याचे हळूहळू जाणवत असलेले दुष्परिणाम हा गंभीर विषय या नाटकाचा मुख्य गाभा होता. पंढरी नावाच्या शेतकऱ्याचं हायब्रीड शेतीकडं वळणं, खतांचा भ्रष्टाचार, राजकारण, बायकोचा बाळंतपणातील मृत्यू, खतांच्या बेसुमार वापरामुळं नापीक होत जाणारी जमीन या सगळ्यातून पंढरी आणि त्याच्या कुटुंबाची कशी फरफट होते हे या नाटकातून दाखवण्यात आलंय. निहाल रुकडीकरसह अन्य कलाकारांच्या भूमिका, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत यातून नाटकाचा आशय रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इथं न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्यासमोर ग्रोबज ट्रेडिंग फसवणूक प्रकरणातील मुख्य संशयित विश्वास कोळी याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती दिघे यांनी तत्कालीन सर्व तपास अधिकाऱ्यांना तपासातील प्रगती संदर्भात विचारणा करत खडे बोल सुनावलेत. न्यायमूर्तींनी पुढील सुनावणीवेळी लेखी म्हणणं सादर करण्याचे आदेश दिलेत. कोल्हापूरमधील ग्रोबस ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून कंपनीचा मुख्य सूत्रधार विश्वास कोळी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मोठा आर्थिक परतावा देण्याचा आमिष दाखवत शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. या संदर्भात रघुनाथ खोडके यांच्या फिर्यादीवरून 2022मध्ये शाहूपुरी पोलिसात ग्रोबस ट्रेडिंग कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील मुख्य संशयित आरोपी विश्वास कोळी याच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्यासमोर पार पडली. या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती दिघे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याकडील तत्कालीन तपासी अधिकारी श्रीकांत इंगवले, विशाल मुळे, पल्लवी यादव यांना किती आरोपी अटक केलेत, किती मालमत्ता जप्त केल्या असे प्रश्न उपस्थित करत चांगलंच खडसावलंय. न्यायाधीश दिघे यांनी आपल्या विरोधात SIT का नेमू नये अशी विचारणा देखील केली आहे. यावेळी तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह सर्व तपासी अधिकाऱ्यांना मंगळवारी 9 डिसेंबरला होणाऱ्या पुढील सुनावणीवेळी स्वतः उपस्थित राहून लेखी म्हणणं सादर करण्याचे आदेश दिलेत. आज झालेल्या सुनावणीबद्दल गुंतवणूकदारांनी समाधान व्यक्त केलंय. ग्लोबल ट्रेडिंग सर्व्हिसेस व त्यांच्या संलग्न कंपन्यांच्या विरोधात गुन्हा नोंद आहे.
मी मुख्य फिर्यादी आहे. आज माननीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शिवकुमार दिघे साहेब यांनी जी भूमिका घेतली आहे त्यामुळे आम्हा सर्व गुंतवणूकदारांना न्याय मिळेल अशी मी भावना व्यक्त करतो. आणि आता इथून पुढे तरी पोलीस चांगला व प्रामाणिक तपास करतील अशी अपेक्षा आम्हाला आहे. आणि माननीय न्यायाधीश शिवकुमार दिघे साहेब यांचे सर्व गुंतवणूकदारामार्फत आम्ही आभार मानतो. ग्रोबस ट्रेडिंग कंपनीमध्ये गुंतवणूकदारांची 280 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. पण दोषारोपपत्र दाखल करताना केवळ 12 कोटी रुपयांचा आकडा दाखवल्याबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त करत जाब विचारलाय. या संदर्भातील पुढील सुनावणी मंगळवारी 9 डिसेंबरला होणार आहे. पंडित पन्नालाल घोष संगीत संमेलन 11 आणि 12 डिसेंबर रोजी कोल्हापुरातील देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे नाट्यगृहात आयोजित करण्यात आलंय. सायंकाळी 6 ते 9 या वेळेत चालणाऱ्या या संगीत महोत्सवाचा कला रसिकांनी आस्वाद घ्यावा असं आवाहन पन्नालाल घोष स्मृती फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर सचिन जगताप यांनी पत्रकार बैठकीत केलंय. पंडित पन्नालाल घोष स्मृती फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी कोल्हापुरात पन्नालाल घोष स्मृती संगीत संमेलनाचं आयोजन करण्यात येतं. यंदाचं फाउंडेशनचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. यावर्षी 11 आणि 12 डिसेंबर रोजी देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे नाट्यगृहात पंडित पन्नालाल घोष स्मृती संगीत संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. यावर्षीच्या संमेलनात पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित नित्यानंद हळदीपूर, पंडित राकेश चौरसिया, पंडित प्रवीण गोडखिंडी, पंडित रोणू मुजुमदार, पंडित राजेंद्र प्रसन्न असे 16 बासरीवादक सहभागी होणार आहेत. गुरुवारी संमेलनाच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध सनई वादक योगेश कोळी, सॅक्सोफोन वादक प्रसाद बेंद्रे आणि ट्रम्पेट वादक अविनाश कोळी यांचं सादरीकरण होणार आहे. पंडित पन्नालाल घोष रौप्य महोत्सवी स्मृती संगीत संमेलनाच्या निमित्तानं कोल्हापुरातील रसिकांना एक दुर्मिळ कार्यक्रम ऐकायला मिळणार आहे. रसिक प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सचिन जगताप यांनी पत्रकार बैठकीत केलं. यावेळी वैजयंती कुलकर्णी, संदीप आफळे, अजय कुरणे, राजेंद्र हांडे, तुषार वेसनेकर, सोहम जगताप उपस्थित होते. इचलकरंजीतील नदीवेस नाका परिसरातील दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री गुरुदत्त जयंती उत्सव उत्साहात संपन्न झाला. श्रींचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. तसंच सेवा केंद्र परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. इचलकरंजीतील नदीवेस नाका परिसरातील दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री दत्त जयंती उत्सव उत्साहात संपन्न झाला. दत्त जयंतीनिमित्त सेवा केंद्रात 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत श्री गुरुचरित्र पारायण, अखंड नामजप, यज्ञयाग सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रात श्री दत्त जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला. काल दिवसभर भक्तांनी श्रींचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केल्यानं मंदिर परिसर फुलून गेला होता. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषानं भक्तिमय वातावरण तयार झालं होतं. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या पत्नी रुपाली रवींद्र माने यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. दरम्यान सेवा केंद्र परिसरातील विविध विकासकामांचा शुभारंभ देखील करण्यात आला. यावेळी आमदार राहुल आवाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, केंद्रप्रमुख रमेश शिरगुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. इचलकरंजीत गुरुवारी सर्वत्र दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्तानं शहरातल्या सर्व दत्त मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. जुन्या नगरपालिकेतील श्री दत्त मंदिरात भव्य जन्म सोहळा संपन्न झाला. इचलकरंजीत गुरुवारी सर्वत्र दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्तानं शहरातील सर्व दत्त मंदिरात अभिषेक, पालखी सोहळा, हरिनाम सप्ताह, महाप्रसाद यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. सकाळपासूनच दत्त मंदिरांमध्ये भक्तांनी रांगा लावल्या होत्या. शहरातील श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या जुन्या नगरपालिकेतील श्री दत्त मंदिरात दत्त जयंतीनिमित्त भव्य जन्म सोहळा आयोजित करण्यात आला. या मंदिरातील पुजाऱ्यांनी मंत्रोच्चारात अभिषेक आणि महापूजा केली. त्यानंतर श्री दत्तात्रयांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सोहळ्यादरम्यान नगरपालिकेकडून मंदिर परिसरात स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
इचलकरंजी शहरातील झेंडा चौक परिसरातील प्रसिद्ध कॅफे अड्डा या कॅफेवर आज निर्भया पथकानं अचानक छापा टाकला. या कारवाईवेळी कॅफेमधील आडोशाचा फायदा घेत काही तरुण तरुणी अश्लील चाळे करत असल्याचं आढळून आलंय. पोलिसांनी 4 ते 5 जणांना ताब्यात घेत समज देऊन सोडलं. इचलकरंजी शहरातील कॅफेंमधील आडोशाला तरुण तरुणींचे अश्लील चाळे चालत असल्याची माहिती निर्भया पथकाला मिळाली होती. यावरून निर्भया पथकानं डमी ग्राहक पाठवत शहरातील झेंडा चौक परिसरातील कॅफे अड्डामध्ये चुकीच्या गोष्टी चालत असल्याची खात्री केली. या कॅफेमध्ये जोडप्यांसाठी 2 स्पेशल रूम, वाढदिवस साजरा करण्यासाठी वेगळी रूम आणि 350 रुपयात अश्लील चाळ्यांसाठी खोली भाड्यानं दिली जात असल्याचं छापा कारवाईवेळी स्पष्ट झालं. निर्भया पथकानं छापा टाकताच कॅफेमधील उपस्थित जोडप्यांची एकच तारांबळ उडाली. काही महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा यामध्ये समावेश होता. पोलिसांनी 4 ते 5 जणांना ताब्यात घेऊन समज देऊन त्यांना सोडून दिलं. कॅफे मालक संकेत होबळे आणि कॅफे चालक शैलेश चंदुरे यांच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संभाजी भोसकर, महादेवी पुजारी, प्रियांका चौगुले, सिद्धार्थ शेटे यांनी सहभाग घेतला होता. शाहू छत्रपती KSA फुटबॉल लीग स्पर्धेत आज 2 सामने झाले. सुभाषनगर फुटबॉल क्लबनं 2-1 अशा गोल फरकानं संध्यामठ तरुण मंडळावर मात केली, तर PTM अनं बालगोपाल तालीम मंडळावर 1-0 अशा गोल फरकानं मात केली. छत्रपती शाहू स्टेडियमवर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं शाहू छत्रपती KSA फुटबॉल लीगचं आयोजन करण्यात आलंय. आज सायंकाळी 4चा सामना PTM आणि बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात झाला. सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांकडून सुरुवातीपासूनच आक्रमक चढाया करण्यात आल्या, मात्र दोन्ही संघांना गोल करता आले नाहीत. उत्तरार्धात बालगोपालचा गोलरक्षक माजिद अहमदनं PTMचा खेळाडू ओंकार मोरे याला मध्ये धोकादायकरित्या अडवलं. त्यामुळे पंचांनी PTMला पेनल्टी बहाल केली. याचा लाभ उठवत त्यांच्या अरबाज पेंढारीनं 47व्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहिल्यानं PTMनं हा सामना जिंकला. PTM कडून ओंकार मोरे, प्रथमेश हेरेकर, रोहित पवार, नबी खान, महम्मद सवाद, यश देवणे यांनी आक्रमक चढाया केल्या, तर बालगोपालकडून अभिनव साळुंखे, रुद्रेश धुमाळ, सुजित आर, प्रतीक पोवार, देवराज मंडलिक यांनी उत्कृष्ट खेळ केला. आज दुपारी 1:30 वाजता संध्यामठ तरुण मंडळ आणि सुभाषनगर फुटबॉल क्लब यांच्यात लढत झाली. या सामन्याच्या 13व्या मिनिटाला सुभाषनगरच्या आर्यन पंदारेनं गोल करत आघाडी घेतली. उत्तरार्धात सामन्याच्या 51व्या मिनिटाला संध्यामठच्या कपिल शिंदेनं गोल करत संध्यामठ संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. सुभाषनगरच्या सुधीर कोटिकलानं सामन्याच्या 64व्या मिनिटाला गोल केला. त्याची परतफेड न झाल्यानं सुभाषनगर संघानं 2-1 अशा गोलफरकानं विजय मिळवला. उद्या दुपारी 1:30 वाजता झुंजार क्लब विरुद्ध रंकाळा तालीम, तर सायंकाळी 4 वाजता खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स अशा लढती होणार आहेत. शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन खर्च कमी करत उत्पादन वाढवण्याची गरज आहे, असं मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं. सतेज कृषी प्रदर्शनाचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोल्हापुरातील तपोवन मैदानावर आयोजित सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शन 2025च्या उद्घाटनावेळी ते माध्यमांशी बोलत होते. तपोवन मैदानावर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून DY पाटील ग्रुपच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा प्रकल्प आणि कृषी विज्ञान केंद्र तळसंदे यांच्या सहकार्यातून हे प्रदर्शन आयोजित करण्यात येतं. यावर्षीचं प्रदर्शन 5 ते 8 डिसेंबर या कालावधीत संपन्न होणार आहे. आज माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी आमदार जयंत असगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी बदलत्या काळानुसार शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान वापरून उत्पादन खर्च कमी करत उत्पादन वाढवण्याची गरज असल्याचं सांगितलं. या प्रदर्शनातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल असं सांगून त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलं.
या ठिकाणी कोल्हापूर जिल्हाच नव्हे तर अगदी सीमा भागातील आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये येतात. हे एक असं ठिकाण आहे की या ठिकाणी शेती क्षेत्रामध्ये सध्या काय चाललेलं आहे, प्रक्रियेमध्ये काय चाललं आहे, बाजारपेठेमध्ये काय चाललं आहे, नवीन तंत्रज्ञान काय आहे, काय संशोधन चालू आहे, निविष्ठा पुरवणाऱ्या सगळ्या कंपन्या, या सगळे आणि शेतकरी ज्यांनी आपापल्या शेतामध्ये काही नवीन प्रयोग केले आहेत ते त्यांनी कसे प्रयोग केले आहेत, हे सगळे एका ठिकाणी एका छताखाली बघायला मिळतं आहे. आणि यावर्षी जवळपास 700 स्टॉल या ठिकाणी आहे. त्यामुळं इथं येऊन नुसतं वरवरनं नव्हे, जर मनापासून जर का शेतकऱ्यांना फिरून बघितलं तर तो त्याच्या ज्ञानामध्ये मोठी भर पडेल. आणि आताची शेती ही अशीच शेती राहिलेली नाही आहे. त्याला तंत्रज्ञानाला जोड द्यायला पाहिजे. प्री हार्वेस्टिंग, पोस्ट हार्वेस्टिंग, लॉसेस कमी कशी करायची, उत्पादन खर्च कमी कसा करायचा, उत्पादन वाढवायचं कसं, बदलत्या काळाप्रमाणे ग्लोबल वॉर्मिंगचे जे साईड इफेक्ट आता दिसत आहेत त्याच्यावर काय उपाययोजना करायला पाहिजे, या संदर्भातलं मार्गदर्शन या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळतं. त्यामुळं या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद शेतकऱ्यांचा मिळतो. आणि खरं तर आमदार बंटी पाटील साहेब असतील आणि त्यांच्या सगळ्याच टीमला मी मनापासून धन्यवाद देईन. एक शेतकरी नेता या नात्यानं की आमच्या शेतकऱ्यांना या सगळ्या गोष्टी त्यांनी उपलब्ध करून दिल्या. शेती हा देशाचा कणा असून सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना चांगली माहिती देण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत राहू, अशी ग्वाही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. गेली 7 वर्ष आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सतेज कृषी मोठ्या प्रमाणात आपण घेत आलेलो आहे. आपल्या देशाचा कणा हे शेतकरीला आपण ओळखलं जातं. आणि मग शेतकऱ्यांसाठी काय करता येईल या विचारानं हे प्रदर्शन चालू करण्याचा निर्णय 7 वर्षामागं आदरणीय बंटी साहेबांनी निर्णय घेतला. आणि मग आज मोठ्या प्रमाणात त्याचं स्वरूप आलेलं आहे हे आपण प्रत्यक्षात बघतोय. जवळजवळ 200हून अधिक स्टॉल आणि 200हून अधिक पशु आणि जनावरं आपण इथं आणतो आणि एक मोठ्या प्रमाणात प्रदर्शन भरवलं जातं. शेतकऱ्यांचं एक जवळजवळ 10 कोटीच्या आसपास उलाढाल होतं. वेगळे इक्विपमेंट्स हे इथं ते डिस्प्ले करतात. धान्यांचं त्या ठिकाणी डिस्प्ले केला जातो. प्रशासनाबरोबर मिळून आम्ही एक चांगली माहिती अनेक शेतकरी बंधूंना आम्ही देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतो. आणि मग कोल्हापूर जिल्ह्यातून, सांगली असेल किंवा आसपासच्या सर्व जिल्ह्यातून अनेक नागरिक इथं प्रदर्शनाला भेट देतात. आम्हाला आनंद वाटतो की ह्या माध्यमातून लोकांना एक चांगली माहिती या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न जो आम्ही केला तो निश्चितपणे यशस्वी आम्ही या ठिकाणी झालो. आणि मग येणाऱ्या पुढच्या काळात देखील अनेक शेतकऱ्यांसाठी जे काही करता येईल हा प्रामाणिक प्रयत्न आदरणीय बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या सर्वच प्रमुख सहकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे करतो. उद्घाटनानंतर माजी खासदार राजू शेट्टींसह मान्यवरांनी प्रदर्शनाची पाहणी केली. या प्रदर्शनात 200हून अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग असून 200हून अधिक वैविध्यपूर्ण पशुपक्ष्यांसाठी विशेष दालन तयार करण्यात आले. या प्रदर्शनातील शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतील तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सवाला दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळतो. यावेळी सुद्धा हे दोन्ही महोत्सव आहेत. प्रदर्शन काळात शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर सत्रांचं आयोजन करण्यात आलंय. शेती आणि शेतीपूरक व्यवसायांसाठी लागणाऱ्या गुणवत्तापूर्ण निविष्ठा कमी दरात खरेदी करण्यासाठी शेतकरी आणि शेती संबंधित घटक या प्रदर्शनाला पसंती देत आहेत. प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, राज्य बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील सुयेकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, मोहन सालपे, धीरज पाटील, प्रतीक्षा पाटील, कळंबा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुमन गुरव, किसन कल्याणकर, पल्लवी बोळाईकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्काय स्टार इव्हेंट्सकडे या प्रदर्शनाच्या आयोजनाची जबाबदारी आहे. गोकुळ दूध संघ, संजय घोडावत ग्रुप, महालक्ष्मी शेती विकास केंद्र, महालक्ष्मी शेती विकास केंद्र शाहूपुरी कोल्हापूर, चितळे डेअरीज हे या प्रदर्शनाचे प्रायोजक असून एस न्यूज माध्यम प्रायोजक आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राजाराम कॉलेज परिसरात कारवाई करत गुटखा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक केली आहे. प्रशांत चव्हाण आणि हसन शेख अशी त्या दोघांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून 2.5 लाख रुपये किमतीचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला एक टेम्पो असा सुमारे 8.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. कोल्हापुरातील स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेच्या पथकाला प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी दोघेजण राजाराम कॉलेज परिसरात घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेच्या पथकानं सापळा रचून कारवाई करत गुटखा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक केली आहे. प्रशांत चव्हाण आणि हसन शेख अशी त्यांची नावं असून त्यांच्याकडून 2.5 लाख रुपये किमतीचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो असा सुमारे 8.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार वैभव पाटील, विशाल खराडे, संतोष बर्गे, अरविंद पाटील, प्रदीप पाटील, योगेश गोसावी, शिवानंद मठपती, विशाल चौगले, सत्यजित तानुगडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. चंदनाची लाकडं आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा सुमारे 1,37,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कागल निढोरी मार्गावर ही कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान दोघे चंदन चोरटे पळून गेलेत. मुरगुड पोलिसात या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कागल निढोरी मार्गावरील मळगे बुद्रुक गावाजवळ कारवाई करत दुचाकीवरून चंदन लाकूड घेऊन निघालेल्या दोघांकडील चंदनाचं लाकूड आणि दुचाकी असा 1,37,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. मात्र पोलिसांनी दुचाकी अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर चंदन तस्करी करणारे दोघेजण रस्त्यात दुचाकी सोडून पसार झाले. पोलिसांनी या दोघांविरोधात मुरगुड पोलिसात गुन्हा दाखल केलाय. स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार हिंदूराव केसरे, रोहित मर्दाने, राजू कोरे, समीर कांबळे, संजय पडवळ, अमित मर्दाने, संजय हुंबे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पन्हाळा तालुक्यातील श्री क्षेत्र पैजारवाडी, शहापूर, ज्योतिबा डोंगर इथल्या दत्त मंदिरांमध्ये श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न झाला. यावेळी हजारो भाविकांनी श्रींचं दर्शन घेतलं. पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडीतील सद्गुरू चिले महाराज समाधी मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही दत्त जयंती उत्साहात पार पडली. दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापूरसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या चिले महाराजांच्या भक्तांनी या उत्सवात सहभाग घेतला. पन्हाळा तालुक्यातील शहापूरमधील ओमप्रकाश दत्तभक्त मंडळाच्या वतीनं दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सुनील जाधव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 8 दिवसांपासून गुरुचरित्र पारायण करण्यात आलं. प्रतिमा सजवलेल्या रथामधून आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात दत्त महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. महाप्रसाद वाटपानं इथल्या दत्त जयंती सोहळ्याची सांगता झाली. श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावरील दत्त मंदिरात दत्त जन्मकाळ सोहळ्यानिमित्त गुरुवारी पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. श्री दत्तात्रेयांची अलंकारिक महापूजा बांधण्यात आली होती. मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते सायंकाळी 6 वाजता श्री दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न झाला. पुष्पवृष्टी करून हजारो भाविकांनी श्री दत्तात्रेयांचं दर्शन घेतलं. यावेळी भक्तांकडून अखंडपणे सुरू असणाऱ्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषानं वातावरण भक्तिमय झालं होतं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. माजी खासदार राजू शेट्टींच्या हस्ते सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनाचं उद्घाटन. सतेज कृषी उपक्रम कौतुकास्पद, माजी खासदार राजू शेट्टींचं प्रतिपादन. टीईटी सक्तीविरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. शाळा बंद ठेवत शिक्षकांचा मोर्चात सहभाग. बाजार समिती सेस विरोधात व्यापाऱ्यांचा बंद. बंद काळात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली निदर्शनं. आंदोलनाची दखल न घेतल्यास पुढील महिन्यापासून जीएसटी न भरण्याचा व्यापारी संघटनांचा इशारा.
ग्रोबज फसवणूक प्रकरणाच्या तपासावर न्यायमूर्ती शिवकुमार दिघेंनी तपास अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल. तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्यासह सर्व तपासी अधिकाऱ्यांना 9 डिसेंबरच्या सुनावणीला हजर राहण्याचा आदेश. आणि कोल्हापूर विभागीय क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजच्या खासगीकरणाला नेमबाजांचा विरोध. जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीची प्रतीक्षा करत नेमबाज आणि पालक दिवसभर ताटकळले. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.